आता काहीतरी म्हणतात शाही, आता असं लिहितात फेसबुकवर लोक, लवची वाजताच नव्हते, मुक्ता साळवे हे पात्रच नाही. बाबा फुलांनी लिहिले त्यांच्याविषयी, राणोबा महाराणी लवजींविषयी. शाळा काढली, शाळेत पोरं येत नव्हती, मुली येत नव्हत्या, भीतीचं वातावरण होतं. लहुजी मान आणि नारोजी महार गावोगावी जाऊन गल्ली बोळांमध्ये फिरून आया बायांच्या पाया पडून पुरी बारींना शाळेत आणून बसवलं यांनी. आणि मग फुलांनी 12 शाळा पुण्यामध्ये चालवल्या आणि त्यासाठी अभिनंदन केले फुलांनी. कोणाचं? लहुजींचं. मग लहुजी मागावं म्हणजे काय? शाळेशी आपली नाळ आहे, आपली नाळ ज्ञानाशी आहे. कशी? लहू ज्योतीचा ज्योतीचा पाठीराखा चिरजी, हे तो सत्तेच्या नावाचा चिरजी, हे ज्ञानवंती उठवली लेका, ज्ञान पत्करून धोका, ज्ञान पत्करून धोका. वासमानाची ज्योती प्राणाची, वासमानाची ज्योती प्राणाची, मानसाऊ ज्योतीकडे मागावं. सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, रविदास साळवे, मुक्ता साळवे हे आमचे आदर्श आहेत. आणि मग यांचीच परंपरा चालवणारे अण्णाभाऊ साठे ते बाबासाहेब. भानसाऊ ज्योतीकडे मागावं, मागानात जागावं अण्णाभाऊ आणि वागावं, मागानात जागावं अण्णाभाऊ आणि वागावं, मागानात जागावं अण्णाभाऊ आणि वागावं. भाषा बोलते समजून की आम्ही शाही लोक आहोत, जोडणारी लोक आहे आणि म्हणून एकतेचा संदेश देणार आम्ही. झेंडानी आजी जोडा पिवळाची, झेंडानी आजी जोडा पिवळाची, झेंडानी आजी जोडा पिवळाची, साऱ्या रंगाचं झेंड लागावं. साऱ्या रंगाचा झेंडा लागल्यानंतर कुठला झेंडा तयार होतो? पंचशिलाचं झेंड लागावं. मागानात जागावं, रान मागाचं हे जागावं, भीमाच्या चरणी